उन्हाळा म्हटलं की आठवतो तो एकच फळांचा राजा म्हणजे आंबा. आणि आंब्यापासून बनणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे आमरसपुरी. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी परफेक्ट आणि चविष्ट आमरसपुरी कशी बनवायची हे दाखवणार आहे. गोड, क्रीमी आणि सुपर टेस्टी आमरसपुरी इतकी सोपी आहे की कोणीही पटकन बनवू शकते. थंडगार, गोड आणि सिल्की स्मूथ आमरस सोबतच गरमागरम फुगलेल्या पुरी, असं जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आमरस बनवण्यासाठी इथे आपण हापूस आंब्याचा वापर करणार आहोत, कारण हापूस आंबा चवीला अतिशय टेस्टी असतो आणि गोड सुद्धा असतो. आता तुम्हाला माहितीच आहे की आंब्यात खूप हीट असते. तर ही हीट काढण्यासाठी आणि आंबा आपल्या शरीराला बाधू नये यासाठी आमरस बनवण्याच्या आधी आंबे 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत, जेणेकरून आंब्यातली हीट कमी होईल आणि तुम्ही मनसोक्त आमरस खाल. आता 1-2 तासानंतर तुम्ही याचा आमरस करायला घेऊ शकता. आंबे कोरडे करून घ्यायचे आणि आंबा असा पिकलेला आहे तुम्ही बघू शकता. असे पिकलेलेच आंबे आपल्याला आमरससाठी वापरायचे आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला जास्त साखर टाकायची गरज पडत नाही. तसेच चवीला देखील अगदी चविष्ट तयार होतो. आता आंब्यामधून आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर सगळा गर निघावा यासाठी तुम्ही 3-4 पद्धतीने काढून घेऊ शकता. पहिली पद्धत म्हणजे फोडी करायच्या, त्याच्यानंतर त्याला चौकोनी कट्स मारायचे आणि मग चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे काढून घेऊ शकता. तसेच ती पद्धत आवडत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा आंब्याची साल काढून घ्या. अगदी पातळ साल आपल्याला काढून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच यामधला गर काढून घ्यायचा आहे. अगदी साधेपणाने तुम्ही अशा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा गर काढून घेऊ शकता. आणि एक जुनी पद्धत म्हणजे आंबा आधी हलका मऊ करून घ्या. हाताने आपल्याला दाबवत फिरून घ्यायचा आहे. मग वरचा भाग म्हणजेच देठाजवळचा कापून घ्यायचा. त्यानंतर आंबा हलक्या हाताने पिळून त्याचा गर बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि तो गर फक्त तुम्हाला रवीने घुसळून घ्यायचा आहे. वेलची पावडर टाकून आमरस तयार आहे. घट्टसर आमरस तयार होतो. पण आपल्याला स्मूथ, क्रीमी असा आमरस तयार करायचा असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा गर काढून घ्या. अर्धी वाटी थंड केलेलं दूध आणि तसेच 4 चमचे मी साखर घातली. आंब्याच्या गोडीवरती सुद्धा साखरेचं प्रमाण डिपेंड आहे. अर्धा चमचा वेलची पूड घालून 3 ते 4 बर्फाचे खडे घातलेत, कारण आमरस काळा पडू नये यासाठी. वेलची पूडनी आमरसला एक सुगंध येतो. मिक्सरला हा पल्प चांगला मी फिरवून घेतलेला आहे आणि हवं तर तुम्ही यामध्ये आणखीन दूध ऍड करून कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवू शकता. पण शक्यतो याची कन्सिस्टन्सी ही पुरी बरोबर खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. थोडासा घट्टसरच ठेवतात. आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये हा आमरस काढून घ्या आणि 1-2 तासासाठी थंड करत ठेवा, कारण थंडगार आमरस हा पुरी बरोबर खाण्यासाठी अगदी अप्रतिम लागतो. त्यामुळे मी एका ह्याला काचेच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि 1-2 तासाचाच फ्रीजमध्ये थंड करत ठेवणार आहे. त्यानंतर आपण पुरी बनवण्याची तयारी करूयात. तर एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या, त्यात चिमूटभर मीठ घालून मग थोडंसं तेल घाला आणि पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पुरीचं पीठ हे मध्यम असलं पाहिजे, जास्त सैल किंवा एकदम घट्ट सुद्धा ठेवायचं नाही. पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा. पिठाचे छोटे गोळे करून लाटून घ्या. गरम तेलात पुरी सोडा आणि दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. तेल चांगलं गरम असलं पाहिजे, त्यामुळे पुरी फुगते आणि क्रिस्पी होते. तर गरमागरम पुरी आणि थंडगार आमरस तयार आहे. सर्व्ह करताना वरून तुम्ही केसरचे धागे तसेच थोडेसे ड्राय फ्रुट्स बारीक कट करून घालू शकता. आमरस फ्रीजमध्ये 1-2 तास थंड करून सर्व्ह केला तर टेस्ट डबल होते. घरी पाहुणे आलेत आणि पटकन काही स्पेशल बनवायचं आहे तर आमरसपुरी हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने आमरसपुरी बनवून बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.